हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे पल्स ट्रान्सफॉर्मर. पल्स ट्रान्सफॉर्मरमध्ये आजच्या लेक्चर हे जे दोन पार्ट करतोय. आजच्या लेक्चरला आपण त्याचं प्रिन्सिपल आणि दुसरं इंट्रोडक्शन बघायचं आहे. कारण का सगळाच पार्ट एकत्र घेतला तर काय होईल, व्हिडिओ मोठा होईल. त्यामुळे आधी ॲज अ प्रिन्सिपल आणि त्यानंतर इंट्रोडक्शन बघू. नेक्स्ट लेक्चरला त्याचे टाईप बघू आणि थर्ड लेक्चरला डिफरन्स बघू, कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर आणि आपलं पल्स ट्रान्सफॉर्मर. तर ह्या लेक्चरला आता आपल्याला काय बघायचं आहे, पल्स ट्रान्सफॉर्मर. हे बघा, पल्स ट्रान्सफॉर्मरची मी इमेज ठेवलेली आहे. हे पल्स ट्रान्सफॉर्मर जनरली असा दिसतो. तर पल्स ट्रान्सफॉर्मर बघताना आधी पल्स ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल काय आहे ते बघणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल, आता प्रिन्सिपल काय सांगते, कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर डील्स विथ सायनोसायडल वेवफॉर्म. कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर deals with sine waveform असते. बट पल्स ट्रान्सफॉर्मर डील्स विथ स्क्वेअर पल्स. हा डिफरन्स आहे. बट आता आपण ह्याला पल्स PT नाही म्हणू शकत. PT लास्ट लेक्चरला बघितलं. पल्स ट्रान्सफॉर्मर डील्स विथ स्क्वेअर पल्स और स्क्वेअर वेवफॉर्म. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे तर सिग्नल प्रोसेसिंग is very important. सिग्नल प्रोसेसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्यात कसं असतं बघा, ह्यामध्ये इनिशियली इनपुट्स वेव प्रोव्हाइडेड ऑन द प्रायमरी साइड ऑफ द पल्स ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हा जर असा पल्स ट्रान्सफॉर्मर असेल तर ह्या प्रायमरी साईडला पल्स दिली जाते. ही कशी असते, डिस्टॉर्टेड असू शकते. ही कशी असते, स्क्वेअर वेव्ह आहे ना, डिस्टॉर्टेड असू शकते. आणि सेकंडरीला आपल्याला काय मिळायचं आहे, फाईन वेव्ह फॉर्म मिळवायचे आहे. सेकंडरीला काय मिळवायचे, आपल्याला फाईन वेव्ह फॉर्म मिळवायचे. हे इज अ सिम्पल प्रिन्सिपल आहे. फार कन्सेप्ट अवघड नाही, थोडंसं डोकं लावा. काय, इनिशियली इनपुट सिग्नल वेव्ह प्रोव्हाइडेड इन द प्रायमरी साइड. इनिशियली input signal wave provided in primary side it may distorted. ही कशी असू शकते, it may be डिस्टॉर्टेड म्हणजे ह्याच्यात नॉईज असू शकतो. इट मे बी डिस्टॉर्टेड. मग डिस्टॉर्टेड असल्यामुळे काय करायचं, मग डिस्टॉर्टेड इट मे रँडमाइज काय करतो आपण, रँडमाइज्ड द फ्लक्स डिस्टॉर्शन and dV/dt टेक्निक इज युज्ड. dV/dt टेक्निक म्हणजे काय, जे फ्लक्च्युएशन व्होल्टेज आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, जेणेकरून जे फ्लक्च्युएशन्स आहेत ते काय होत जातं, हळूहळू कॉन्स्टंट होत जातं. आणि त्याच्यामुळं ह्या एका गोष्टीमुळं आणि रँडमाइज जे करतोय ह्याच्यामुळं काय होतं, सेकंडरीकडं कॉन्स्टंट फ्लक्स मिळतात. सेकंडरीकडे काय मिळतात, कॉन्स्टंट फ्लक्स ह्याचे मिळत जातात. मग आता ह्याचं इंट्रोडक्शन कसं असेल बघा. हे प्रिन्सिपल बघितलं. आता हे काय आहे, इंट्रोडक्शनमध्ये काय आहे, देर आर सर्टन ॲप्लिकेशन्स वेअर DC पल्स इज रिक्वायर्ड. DC पल्स ऑफ एक्स्ट्रीमली शॉर्ट ड्युरेशन,
शॉर्ट ड्युरेशन, एक्स्ट्रीमली शॉर्ट ड्युरेशन रिक्वायर्ड. म्हणजे काय आहे, कुठं याचा यूज केला जातो, DC पल्स ऑफ एक्स्ट्रीमली शॉर्ट ड्युरेशन आज रिक्वायर्ड. त्यासाठी काय केलं जातं, हा पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. पल्स ट्रान्सफॉर्मर आर व्हेरी पल्स ट्रान्सफॉर्मर is very small in size. आपण इथं बघितलेलेच आहे, ह्याची साईज बघितलेली आहे, हे पहा, इज व्हेरी स्मॉल इन साईज असतो. पल्स ट्रान्सफॉर्मर आर व्हेरी स्मॉल इन साईज असतो. आता बघा, इन पॉवर ट्रान्सफॉर्मर फ्लक्स आर अल्टरनेटिंग. फ्लक्स कसे असतात, फ्लक्स आर alternating, but here different condition takes place, but here different conditions are present. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, इथं कसं असणार आहे, स्टँडर्ड बघायला गेलं तर हे अशी पल्स दिली जाणार आहे, पण ॲक्च्युली कशी असणार आहे, हे अशी असू शकते. आता हे एवढं काय आहे, हा एवढा पार्ट, तर तो लॉस असू शकतो इनपुट साईडला किंवा डिस्टॉर्शन झाल्यामुळे असू शकतो. हे व्होल्टेज आणि हे टाईमचा ग्राफ आहे, व्होल्टेज आणि टाईमचा ग्राफ आहे. हे अशा पद्धतीनं पल्स ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल आणि इंट्रोडक्शन आहे. ही वेवफॉर्म आयडियल केसला आहे आणि ही काय आहे, वेवफॉर्म प्रॅक्टिकल केसला असू शकते, की हे काय आहे, तर हे लॉसेस असू शकतात. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचे टाईप्स बघू आणि त्यानंतर ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस असं बघू. जर एकाच व्हिडिओमध्ये घेतलं तर व्हिडिओ लांबू शकतो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.